झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. बाजूला कोणतरी बसलाय. आपण एक काम करूया, आपण पलीकडच्या सीटवर बसू. काय चाललंय तुझं पॅडी? नाही आपण तिकीट काढलं म्हणजे सीट नंबर असणार ना, त्याच्यावर बघ जरा सीट नंबर. सीट आहे ग, मला माहिती आहे, पण सिनेमा हाऊसफुल आहे ना. हा, त्याच्या तिकीट मिळत नव्हत्या म्हणून मग ब्लॅक ने घेतल्यात. तर एक तिकीट एका ब्लॅक वाल्याकडनं घेतली आहे आणि दुसरी तिकीट आहे ती दुसऱ्या ब्लॅक वाल्याकडनं. म्हणजे आजच्या दिवशी आपण असं वेगवेगळ्या बसून सिनेमा बघायचा आहे? नाही पण तू काय वेडा आहेस का पॅडी? आपण इथे असं बसून पिक्चर बघायला आलोय का? एक्सक्यूज मी सर. मी एक्सक्यूज? तुम्ही जरा सरकता का? अरे लगेच. सर मी काय म्हणत होतो की तुम्ही जरा तिकडे शिफ्ट होता का प्लीज? अरे बसरे, मी काय घर घेऊन आलो इकडून तिकडे शिफ्टिंग करायला? नाही तसं नाही, म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे ना, तर जरा आम्ही एकत्र बसून जरा एकत्र बसून. अरे बसऱ्या, तुझ्याकडे 2 डोल आहेत, तुझ्याकडे 2 डोल आहेत, स्क्रीन समोर आहे. किती झाले? 4 डोले झाले ना. मग बसऱ्या इकडे बसून काय बघितलं नाही, इकडे बसून काय बघितलं? स्क्रीन समोरच बघायचंय ना. अरे तुम्ही सिनेमा बघायला का दाखवायला आलाय? हे बघ, आम्ही सिनेमा बघून येतो दाखवू. तुला काय करायचं? सीट व्हायचं नसेल तर नीट सांग ना. अरे वारे वा, हे सिनेमा बघायचं आणि दाखवायचं सांगतो. बघ जरा तू. काय आपण इथे वाद घालायला आलोय का? आपण एन्जॉय करायला आलोय ना. जाऊ दे, उद्धट दिसतोय तो माणूस. दुसऱ्या थिएटर मध्ये जाऊ. शब्द तुम्ही जे वापरता स्किट मध्ये, काय रावस रापची खोपच्या कांडी, काय कुठून आणता शब्द ते? म्हणजे आम्हाला डायरेक्ट कनेक्ट होतं. म्हणजे हे तुम्ही तुमचे असे इम्प्रोवाइज करता की ते खांडेकर लिहून देतात? नाही, ते माझे स्वतःचेच असतात. स्वतःचे असतात ना. हो. तर खांडेकर एवढे वाईट नाही लिहिणार, ते मस्त लिहितात. असू दे असू दे असू दे असू दे ना. काय सर, लागलं ते बघ ना. पार्टनरची स्तुती पण बघवत नाही, एवढं काय सर? चाललो मला. नाही साहेब, एक काम करा, एक शेवटची सेल्फी द्या मला, आपण लगेच उपचाराला सुरुवात करूया. जरा थांबा. पाय कशाला? ती जखम महत्वाची आहे. तुमच्या चेहऱ्यापेक्षा जखम बरी दिसते ती. बघा इकडे या सर, 1 मिनिट. जरा वरती घ्या ना इकडे. बबीला पाठवतो. बबी माहितीये? बबी माझी पोरगी. बबीला सांगतो थांबा. बबी, आज तो आलाय, तो कॉमेडीच्या बुलेट ट्रेन वाला. तू नाही का बोलते पप्पा घुबडासारखे दिसतात? तो आलाय. मी पाठवलं व्हॉट्सअपला, पाठवला फोटो. येतो तू? किती 2 तास लागतील? ये मी जरा ती जखम बिकम चिघळवतो, काहीतरी थांबवतो 2 तास. ये ग तू, आपलाच येतो. ओ सर थांबा ना. अरे थांब तू या. सर ओ सर ऐका ना. ओ सर थांबा ना. ओ सर. खूप मजा आली. आपण जाणून घेऊया परीक्षकांना. वाटत नाहीये. ओ ग बाळा, माझी गोष्टी असं नाही म्हणायचं. अगं असं काय करते? एवढं ते गोट्या बाबांनी सांगितलं ना आपल्याला, ते योग्यच आहे, ते बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे. आणि आम्ही सगळे एवढं सांगून राहिले, तर ऐक ना ग, तुला जास्त कळतं का? पण श्वानाशी लग्न ही कल्पनाच माझं मन स्वीकारू शकत नाहीये. अगं श्रद्धा, ए राजा, ऐक, मृत्यूयोग टाळण्यासाठी चाललंय की नाही सगळं? एकदा का तुझा तो श्वान नवरा मेला की तू पुन्हा लग्नाला तयार हो की नाही? आता परत त्या बांगड्या काढू नको. 1 तास झाला मी बांगड्या घालते. हॅलो हॅलो हॅलो, काय करतो? गोट्या बाबा, जरा या मागचं शास्त्र समजावून सांगता का तिला? गोट्या बाबा, काय ते शास्त्र सांगा. शास्त्र काय सांगू? अरे नाही सांगत. चिडू नको ना एवढा. नाही सांगू नाही शकत. ते जुनं शास्त्र आहे, जुनं एकदम. वसारा कुणाशी बोलतोय? आज वार काय? बुधवार आहे. नॉनव्हेज आहे. गुरुवार काय सांगतो म्हणतो? हा वेळा का? नाही मी नाही ऐकून घेणार. चाल. नाही बुधवार नाही सांगत मी. बुधवार नाही सांगत. गोठ्या बाबा, हो गोठ्या बाबा, कुणाशी बोलतो तुम्ही? त्याच्याशी. हा काय वर आवडला त्याशी डायरेक्ट? हा मग. अरे आम्हाला इकडे रेंज नाही, तुमची डायरेक्ट रेंज. अरे तो काय कुत्तलडा आहे का काय रे बाबा? तो काय झाले? अरे तो कुत्रा बोलता डेंजर आहे. मी त्याला टॉवेल गुंडाळायला गेलो. अरे तो माझ्या पायाच पकडत होता रे. बाबा करत होता. ठीक आहे, आपण त्याला हात नको लावू मॅचला. तो कच्चा आहे ना, पिकू दे त्याला जरा. घरचा आंबा कसा असतो?
कच्चा असला की पण हात नाही लावत. पिकायची वाट बघतो. तर पिकू दे. आता एवढ्यात नाही त्याला हात लावायचा. हा. तर आता त्याला पिकू दे. तुझ्या पिकलेल्या विषयाबद्दल, तुझ्या एखाद्या पक्क्या विषयाबद्दल मला सांग. एखादा पक्का विषय कुठला आवडतो? पक्का विषय फिजिक्स. गुड. फिजिक्स. गुड. हे बघा इथं खाली लिहिलंय. प्लीज एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स व्हॉट इज लॉज ऑफ मोशन. म्हणजे हे जे लॉज आहेत ना त्यांची उदाहरणं द्या. लूज मोशन, स्लो मोशन एक आहे, एक प्रमोशन आहे, एक डिमोशन आहे. चला गेल्याच आठवड्यात मिळालं मला. एनिवे, आणि गंमत कशी माहिती या लॉसची तुला सांगतो. प्रमोशन असतं ना ते नेहमी स्लो मोशन मध्ये होतं, पण लूज मोशन कधीही स्लो मोशन मध्ये होत नाही. करून बघ एकदा, मजा असते वेगळी. करून बघा. काय हो तुम्ही मस्करी करताय ना माझी? हा मस्करी करताय. मी मस्करी करते. हसत खेळत शिक्षण ही पद्धत आहे माझी. बाबा फक्त हसत आणि खेळतच चालले, शिक्षण अजून सुरू सुद्धा झालेलं नाहीये. हे बघा तुम्ही मला हे सांगा बरं. हे सांगा. हे बघा C12 H22 आणि O11 इज इक्वल टू शुगर. हे असं कसं? हे चुकलेलं आहे. अरे पण अरे ह्याला काय अर्थ आहे यार? म्हणून मी धंद्यात दोस्ती ठेवत नाही. चल आता काय करू यार? हे बघ पुढच्या प्लीज स्पष्ट बोला काय ते. हा दॅट्स इट. काय बाय. निघालेत ते पैसे घेऊन निघालेत ना? काय पैसे विसे काय नाही. ते बोलतात या वर्षी नको किडनी पुढच्या वर्षी पाठवा. होतं असं धंद्यात कधी ना कधी असं होतं रे. म्हणजे माल वेगळा ऑर्डर येते, आपण वेगळं डिलिव्हरी करतो असं होतं. ऍक्च्युली झालं काय, माझीच चूक झाली. म्हणजे ते हृदय बोललेलं, मी किडनी ऐकलं. माझीच चूक झाली. किती फरक आहे बघ ना. हृदय किडनी असं कसं चुकीचं ऐकू शकतोस तू? अरे होतं धंद्यात कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होते. माझ्या ऐकण्यात मिस्टेक झाली. ठीक आहे चल सोडून दे. सोडून दे काय? आपण पुढच्या वेळी बघू. चल तुझा आता किडनी घेऊन घरी जा. काय घरी? मला नाही माहिती. 50 लाख पाहिजे मला. पण आता पार्टी नाही बोलते, मी कुठून आणू? चल जा आता तू घरी. मला नाही माहित. मला 50 लाख पाहिजे. पार्टी नाही बोलते, मी काय करू किडनीचं? एक काम कर, तू घरी घेऊन जा. मी घरी जाऊन काय करू याचं? ती वाळव आणि भिंतीवर लाव शोपीस म्हणून. विचारतील अरे काय बोल, आजोबांनी मोठा काजू आणलाय गावावरना. कसं वाटतं काजूवर गाव? आजोबांनी मस्त वाटत. तू घेऊन जा. ते हेमा मालिनीच्या घरात बिबट्या जाऊन बसला होता टॉयलेटमध्ये. मग तिथल्या नगरसेवकाचं काय झालं असेल बघा तुम्ही. विचार करा. काय नाही, संध्याकाळच्या वेळेला बाहेर हिंडू नका, आरामात राहा घरी. बघू आपण काय करायचं ते. तुम्ही कुठे जाताय? बिबट्या आला तर? आणि संध्याकाळी बाहेर नाही पडायचं म्हणजे? नाही एक काम करा, मी संध्याकाळी आमची 2-4 पोरं घेऊन येतो. तुम्ही जरा हातरा गोळा करून घ्या. आपण सगळे बघूया काय करायचं ते. काय काळजी करू नका, तुम्हाला भयमुक्त करून टाकतो मी एकदम. हा चला येतो मग. नक्की. मी काय म्हणतो, यांच्या त्याने होणार आहे का मी ऑस्ट्रेलियात सफारीतल्या माझ्या स्टीव्ह आयर्विन गेला बिचारा, त्याला बोलवलं. असू दे का, फेकमफेक बंद करा. सांगा आता ते सगळे गेलेत, ते सगळं फोन करायला गेलेत, ते काय ते करतील. पण त्यांनी सांगितलं हत्यारं आपल्याकडे काय काय आहेत का. मी साऊथ आफ्रिकेतली माझी ती हॉकी स्टिक घेऊन येतो. साऊथ आफ्रिकेतली? ज्याला फेकता त्याच्यावर मेड इन इंडिया लिहिलेला. अहो पण आम्हाला ती तिथे मिळाली. आम्हाला अभिमान वाटला की आपली वस्तू परदेशात मिळते म्हणून मी तिथून घेऊन आलो. त्यांनी सांगितलेलं किमतीपेक्षा दुप्पट किमतीने घेऊन आलो आपल्या देशासाठी. म्हणजे आता खूप दुप्पट बोलताय तुम्ही. अगं तू मूर्ख आहेस तू. बापरे काय तू या बायका कशा इथे आल्या? इथे आल्या मी काय बोलवलं ना त्यांना मी. अगं ते नेटवरच्या बायका आहेत त्या. तुमच्याकडे कशा आल्या? अगं तू NUD आपल्या समोर त्या आल्या त्या. तू साडी फायनल कर. साडी त्या बायकांनीच ना तुमच्या त्या साड्या घाणेरड्या. अगं त्या बायका साड्या नाही घालत. आपलं ते आपलं म्हणजे अगं या बायका नाही आहेत. म्हणजे खऱ्या बायका नाहीत, ह्या खऱ्या बायका आहेत. यार साडी फायनल कर यार. मी बघत, मला बायकांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे ह्या बायकांमध्ये
चल आता आहे आता फायनल करूया का फायनल? जरा बघू दे मला बघू दे जरा परत ते मोठे करा तुम्ही राघव. सारखं अहो तुम्ही